नमस्कार. निश्चितच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. लहान मुलांना खायला रोज काय द्यावं? मधल्या वेळेत किंवा स्नॅक्स म्हणून हे आपल्याला स्टोअर करून ठेवता येतं फ्रीझरमध्ये. वेळेवर ते तळून खाता येतं. आपण असे हे मटारचे नगेट्स बनवणार आहोत. तर त्यासाठीचं लागणारं साहित्य पाहूया. ही आपण ताजी मटार घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 1 कप मटार घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण त्याच मेजरमेंट कपनी 1 कप हा बारीक रवा घेतलेला आहे. 1 चमचा आपण जिरं घेतलेलं आहे. 1 चमचा आपण मिक्स हर्ब्सची पावडर घेतलेली आहे. चिली फ्लेक्स 1 चमचा घेतले. अर्धा टेबलस्पून आपण ओवा घेतलेला आहे. सफेद तीळ 1 चमचा घेतलेला आहे. 25 ते लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखट. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि हे 2 बटाटे आपण मध्यम स्वरूपाचे असे आपण बॉईल करून घेतलेले आहेत. हे कॉर्नफ्लॉवर आहे. ते आपण नगेट्स साठी यूज करणार आहोत लागेल तसं. तर हे झालं साहित्य. आता आपण नगेट्स बनवायला घेऊया. प्रथम आपण आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे मटार घालून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण या 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट मिरच्या आहेत या. त्यानंतर आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत 20 ते 25 आणि हे आता आपण जाडसर मिक्सरला दळून घेणार आहोत. पाहू शकता आपण हे असं मिक्सरला जाडसर दळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही आहे. हे अशा स्वरूपाचं आपण दळून आता घेतलं. कढई तापलेली आहे आणि आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जिरं घालणार आहोत. त्यानंतर तीळ घालायचे आहेत. त्यानंतर चिली फ्लेक्स. त्यानंतर ओवा घालायचा आहे आपल्याला. सगळं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण बारीक वाटलेला मटार तो घालून घेऊया. मिक्स करून घ्यायचं. सफेद तिळामुळे खूप छान अशी चव येते नगेट्सला. आता ह्यामध्ये आता आपण पाणी घालून द्यायचं आहे. तर हे आपण मेजरमेंटचं कप आहे ते मोजून आपण पाणी घालणार आहोत. हे 1 कप पाणी आणि हे पाऊण कप. आता आपण उकळी येऊन द्यायची आहे त्याला. पाहू शकता आता छानपैकी अशी उकळी आलेली आहे. आणि आता आपण हा रवा घालून घ्यायचा आहे. बारीक रवा हवाय. तर रवा घालून घेणार आहोत आणि मिक्स करायचं. गुठळ्या राहता कामा नये. गॅस हा स्लो ठेवायचा आहे. सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला.
2 मिनिटं हे तवा शिजून घ्यायचा आपल्याला. सर्व गुठळ्या फुटल्या. आता आपण मीठ घालून देणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आणि ही आपण सिझलिंगची पावडर आहे ती पावडर घालून देणार आहोत. मिक्स करून घ्यायचंय. आणि आता आपण गॅस बंद करतोय. छानपैकी शिजलेला आहे. 2 मिनिटं झाले. आता आपण एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे. गरम आहे. आता बटाटे आपण किसून घेऊया. मॅश केल्या तरी चालतं, पण ते गाठी राहायला नको म्हणून आपण काय करणार आहोत, किसून घेणार आहोत बटाटे उकडलेले. असे बटाटे आपण किसून घेतले. आता हे सर्व मिश्रण आपण गरम असतानाच मळून घ्यायचं. आपण आता ते चमच्याचे गरम आहे फार, चमच्याच्या साह्याने असं मिक्स करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे आपण हे मळून घेतलेला गोळा अगदी छान मळला गेला आहे. कुठेही त्याला असं क्रॅक पडता कामा नये, नाहीतर नगेट्स तेलात टाकल्यानंतर फुटू शकतात. अशा पद्धतीचं हे पीठ व्हायला हवं. तर आपण आता रोल करून घेऊयात. पाहू शकता अशा पद्धतीने आपण रोल करून घेतलेला आहे. आता यावर आपण कॉर्नफ्लॉवर घेतले. कॉर्नफ्लॉवरने आपण हे रोल करून घेऊयात, म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर ते फुटणार नाही. असाच आता दुसरा रोल ही आपण कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात. आणि आता त्याला कापून घ्यायचं आहे. तर सुरीला आपण तेल किंवा पाणी लावून घ्यायचं, म्हणजे सुरीला हे पीठ चिकटत नाही. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कापून घ्यायचं आहे. नंतर आपण शेप देऊयात त्यांना. छान आकार देऊन घ्यायचा आहे. फार मोठे फार जाड असेही ठेवायचे नाहीयेत. अशा प्रकारे आपले नगेट्स तयार झालेले आहेत. आता तळून घ्यायचे आहे ते. छान आकार देऊन घेऊयात आपण सर्व नगेट्सला. आणि आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. पाहू शकता असे आपले नगेट्स हे बनवून झालेले आहेत. आता आपण तळायला घेणार आहोत. हे आपण स्टोर करून ठेवणार आहोत फ्रीझर मध्ये. तर तळण्यासाठी आता घेऊयात. पाहू शकता तेल तापलेलं आहे आणि आपण आता नगेट्स सोडायचे. माझ्या चॅनलवर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा
आणि माझ्या ह्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट्स करून नक्की कळवा. तर हे आपण 2 मिनिटं असेच होऊन द्यायचे. त्यानंतर आपण पलटी करून घ्यायचं. पाहू शकता आता आपण छानपैकी फुललेले आहेत आणि आता हे अशा आपण पलटी करून घेऊया. मंद आचेवर हे आपल्याला फ्राय करायचे आहेत. आतून पूर्ण शिजले पाहिजे ते. पाहू शकता अशा प्रकारे हे आपले फ्राय करून झालेले आहेत आणि आता आपण काढून घेणार आहोत. बिलकुल फुटत नाहीत आणि छानपैकी क्रिस्पी झालेले आहेत. बिलकुल तेल पण त्याच्यामध्ये राहिलं गेलेलं नाही. टिश्यू पेपर मध्ये तुम्हाला दिसू शकेल तेलाचा अंशही राहत नाही. पाहू शकता क्रिस्पी मटर नगेट्स आपले तयार झालेले आहेत. तुम्हाला मी दाखवते. अशा प्रकारे आपण एक खाऊन पाहूयात त्याची टेस्ट कशी झालेली. यम्मी. नक्की करून बघा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी मध्ये.